आज सकाळी उठल्यावरच मी आवरून घेतलेलं माझं सगळं, कारण मी जाणार होती आजीसोबत लग्नाला. मग पहिला तर मग मी स्वतःचं सगळं आवरलं, कारण मला रेडी व्हायला जरा वेळ लागतो म्हणून. मग तोपर्यंत माझी आजी घरातली कामं सगळी आवरून घेतली तिनं. त्यानंतर मग स्टँड काय आमच्या घरापासून जास्त लांब नाही आहे, त्यामुळे मी आणि माझी आजी चालतच गेलो स्टँडपर्यंत. त्यानंतर बसमध्ये बसलो, जे की आळणावरपर्यंत जाणार होती. मग आळणावरमधनं आम्ही बस चेंज करून दुसऱ्या बसमध्ये जाणार होतो, जी की कित्तूरपर्यंत जाणार होती. आणि परत आम्ही हॉलमध्ये पोचलो, जिथं की आम्ही लग्नाला जाणार होतो. मग लवकर गेलो त्यामुळे जास्त कोणी लोक आली नव्हती. माझी मामी पण आलती आणि मामाची मुलं पण आलती. मग जाऊन थोड्या वेळ बसलो. त्यानंतर मग नवरा नवरीची एंट्री पण झाली. 2 भावांची लग्न होती आणि जरा लेटच एंट्री झाली. मग त्यांना स्टेज वगैरे घेऊन जात होते. नवरा नवरीला स्टेजवर घेऊन गेले. त्यानंतर वरमाला वगैरे झाली आणि त्यानंतर सगळे पाहुणे वगैरे स्टेजवर जाऊन त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढत होते एक करून. मग आम्ही ते फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही आलो होतो जेवायला. मग सगळे मिळून जेवलो आणि त्यानंतर मग आम्ही लग्नातून निघलो घरी जायला. मग पहिला तर बसमध्ये बसलो आणि मी जास्त काही शूट नाही केलं. त्यानंतर घरी आले, कपडे चेंज केले आणि मी खरंच खूप जास्त दमलेली, कारण उन्हामुळे खूप जास्त त्रास होतो आहे बाहेर. मग घरी येऊन कपडे वगैरे चेंज केले आणि मग आजीनं माझ्या भडंगाने चहा बनवलेलं, मग ते खाल्लं. माझा भाऊ पण इथं बसून खात होता, आला नव्हता लग्नाला. मग आम्ही चहा वगैरे पिऊन घेतला. जाताना मी सगळं सामान तसंच बाहेर फेकून गेलेले गडबडीत, आणि परत आल्यावर मी आवरत होते, कारण मी उद्या जाणार आहे बाहेर. ते मी तुम्हाला नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये सांगेन की मी कुठं चालले आहे बाहेर. मग पॅकिंग वगैरे करायची होती, मग सामान सगळं बाहेर काढून ठेवलेलं पॅक करण्यासाठी. मग मला काय तर भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.